जलगांव में 66वें महाराष्ट्र दिवस का उत्साह चारों ओर दिखाई दिया। इस गौरवशाली अवसर पर जिला पुलिस कवायद मैदान में मुख्य समारोह का आयोजन किया गया। महाराष्ट्र राज्य के पानी पुरवठा स्वच्छता मंत्री तथा जलगांव जिले के पालक मंत्री गुलाबराव पाटिल ने गरिमामय उपस्थिति में ध्वजारोहण किया। तिरंगा फहराने के बाद पुलिस दल द्वारा राष्ट्रध्वज को सलामी और मान वंदना दी गई। इस अवसर पर जिला कलेक्टर रोहन घुगे और जिला पुलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे समेत प्रशासन के तमाम वरिष्ठ अधिकारी मौजूद रहे। कार्यक्रम के दौरान विभिन्न क्षेत्रों में अपनी उत्कृष्ट सेवाओं से जिले का मान बढ़ाने वाले अधिकारियों और कर्मचारियों को पालक मंत्री के हाथों सम्मानित किया गया। उनकी कर्तव्य निष्ठा की सराहना करते हुए उन्हें प्रशस्ति पत्र प्रदान किए गए, जिनमें अकरम शेख, नितिन बाविस्कर, भरत पाटिल समेत कई अधिकारी कर्मचारी शामिल थे। अपने संबोधन में गुलाबराव पाटिल ने जनता को महाराष्ट्र दिवस की शुभकामनाएं दी। उन्होंने विश्वास जताते हुए कहा कि महायुति सरकार राज्य के सर्वांगीण विकास के लिए पूरी तरह कटिबद्ध है और महाराष्ट्र की प्रगति को नए शिखर पर ले जाने के लिए निरंतर प्रयास कर रही है। माननीय स्वातंत्र्य सैनिक, लोक प्रतिनिधी, पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार बंधू भगिनी तसेच युवक युवतींना महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त आणि कामगार दिनानिमित्त मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो। अशा या महत्त्वाच्या दिवशी आपण जनगणना 2027 या राष्ट्रीय उपक्रमाची सुरुवात करीत आहोत। महाराष्ट्र नेहमी एकतेच्या बळावर प्रगतीची शिखरे गाठलेली आहे। आज आपण महाराष्ट्र दिन हा केवळ उत्सव म्हणून नव्हे तर प्रगतीचा संकल्प म्हणून साजरा करूया। जिल्ह्यातील विकासाला वेग आणि उत्साह कायम ठेवत जिल्ह्यात राज्याच्या नव्या उंचीवर आणण्याचा निर्धार करूया। आलेला आहे आणि आपण सगळ्यांनी ध्वजाला सलामी देत या ठिकाणी या मंचावरती आपल्या जळगावचे जिल्हाधिकारी आदरणीय रोहन घुगे सर, जिल्हा परिषदेच्या वातावरणामध्ये रंगभर तिरंगा जयाच्या शिरी केशरी माझा या तिरंगी ध्वजाला या भावना जागृत करत या ठिकाणी आज महाराष्ट्र दिनाचा हा मुख्य शासकीय सोहळा आपण सगळे अनुभवतो आहोत। अतिशय शिस्तबद्ध महाराष्ट्र दिनी परेड निरीक्षण करून या मुख्य सोहळ्या प्रसंगी माननीय नामदार गुलाबरावजी पाटील हे पुन्हा एकदा मंचावरती येत आहेत। कदम वाढवू एक तालात महाराष्ट्र दिनाच्या या संचलनामध्ये प्लाटून कमांडर देविदास वाघ, मार्कर बद्रीनाथ गीते, परेड कमांडर प्रशांत दरेकर आणि सेकंड परेड कमांडर प्रशांत सुगरवर। मंचाच्या समोर दुसरं प्लाटून येत आहे पोलीस मुख्यालयाचं। प्लाटून कमांडर संतोष खेडकर आणि मार्कर आहे देविदास कोतकर। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या पथसंचलनात सहभागी सगळ्या प्लाटूनचं आपण स्वागत करणार आहोत। तिसरं प्लाटून मंचाच्या दिशेने येत आहे पोलीस स्टेशनचे अंमलदार। स्वागत करूया या सगळ्या प्लाटूनचं। शिस्तबद्ध असा हा कदमताल बघायला मिळतोय महाराष्ट्र दिनी। प्लाटून चौथं पोलीस स्टेशन या मार्कर आहेत आणि आपल्या समोरून प्लाटून क्रमांक 4 हा आता जातो आहे। पाठोपाठ सज्ज आहेत होमगार्ड पुरुषचं प्लाटून फिरून जाताना दिसतंय। आपण त्यांचं स्वागत करूया। शिस्तबद्ध हालचाली हा कदमताल दिमाखदार असा महाराष्ट्र ठाकूर। स्वागत करूया होमगार्ड महिलांच्या या प्लाटूनचं। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया वाहतूक शाखेतील शहर वाहतूक शाखेचं हे प्लाटून एकत्रितरित्या महिला पुरुष यामध्ये सहभागी। आपण त्यांचं स्वागत करूया आणि या कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून रंग मुख्यालयाचं ज्याचे प्लाटून कमांडर GPSI सलीम खा बशारत खा आणि समस्त बँड पथक या मंचाच्या समोरून जाताना दिसतंय। आपण त्यांचं आश्वान त्याच्या या गाडीवरती सज्ज आहेत शरीफ इमाम तडवी आणि गोरख खंडू सोनवणे। पाठोपासाठी वापर करण्यात येतं। त्याचे वाहन चालक हे घेऊन
समोरून जात आहेत. पाठीमागे जॅमर कार आपल्याला बघायला मिळते आहे. ही वाहन व्हीआयपी सुरक्षेच्या वेळेला मोबाईल नेटवर्क सुरक्षा दृष्टिकोनातून जॅम करण्यासाठी म्हणून वापरण्यात येतं. पाठोपाठ BDDS या ठिकाणी आपल्याला वाहन बघायला मिळतंय. बॉम्ब शोधक पथक यासाठी या वाहनाचा उपयोग करण्यात येतो. पाठोपाठ दंगा नियंत्रण पथक आपल्याला बघायला मिळतंय. हे वाहन आहे. हे वाहन दंगा नियंत्रण पथकासाठी म्हणून वापरलं जातं. मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आपल्या समोरून जाताना दिसते आहे. गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी याचा उपयोग केला जातो. QRT टीम आपल्या समोरून जाते आहे. विविध वाहनांवर सज्ज जलद प्रतिसाद पथक हे आहे. वाहन आणि पोलीस अंमलदार, कायदा सुव्यवस्था, टेररिस्ट अटॅक यासाठी याचा वापर केला जातो. खडतर असं प्रशिक्षण यांनी घेतलेलं आहे. आणि पाठोपाठ ॲम्ब्युलन्स आलेली आहे आपल्या समोरून. ही जाताना दिसते आहे. अग्निशामक दल आपल्याला या पाठोपाठ दिसतात. त्यांच्या 2 आणीबाणी सेवेचं एक वाहन आपल्या समोरून जात आहे. आणि पाठोपाठ अग्निशमन आणि आणीबाणी सेवेचं हे मोठं वाहन सुद्धा आपल्याला बघायला मिळतं आहे. उन्हाळ्यात स्थित असलेल्या सगळ्यांना माझी विनंती, आपण टाळ्यांच्या गजरामध्ये हा शुभेच्छांचा महाराष्ट्र दिनाच्या आपल्या सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आपल्या जिल्ह्यामध्ये असेल किंवा राज्यामध्ये वेगवेगळे जे उपक्रम राबवले जातात त्याची भाषणाद्वारे आपण माहिती दिलेली. आणि आज आपल्याला आनंदाचा दिवस आहे की जनगणनेला आजपासून सुरुवात होते आहे. आणि ती सुरुवात आपण सगळ्यांनी पाहिली असेल की जळगाव जिल्ह्यामध्ये पालकमंत्री नात्याने माझ्यापासून सुरू झालेली आहे. आणि मला तरी असं वाटतं की ह्या जनगणनेच्या आधारावर सगळ्यांनी अचूक माहिती द्यावी अशी मी जनतेला विनंती करतो.